घोषणा केली आहे मिशन बिगिन अगेनची आणि उदावंत बंधू आज एक नवीन बिगिनिंग सुरू करतायत. काय शुभेच्छा आहेत आपल्या? काय एकूणच कारण ही सगळी मंडळी आपल्या वैयक्तिक परिचयाची गेल्या कित्येक वर्षाचे आपले ऋण अनुबंध आहेत. यांचा सगळा दुसऱ्या पिढीचा प्रवास तुम्ही स्वतः एक पालक या नात्यानं जवळून पाहिला आहे. काय शुभेच्छा द्याल त्यांना या रेणूज आईस्क्रीम पार्लरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं? उदावंत कुटुंबाला सगळे सोन्याचा व्यवसाय करणारे म्हणून ओळखतात आणि आजपासून त्यांना नॅचरल आईस्क्रीम विकणारे म्हणून ओळखतील. व्यवसायामध्ये बदल करणं ही काळाची गरज असते. त्याप्रमाणे रेणूज पार्लर आईस्क्रीम या नावानं आज त्यांनी या ठिकाणी त्यांचं आईस्क्रीमचं काम सुरू केलेलं आहे. नॅचरल आईस्क्रीमच्या बाबतमध्ये फार मोठा बोलबाला आहे संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जग आता नॅचरल आम्हाला पाहिजे, केमिकल नको. संसारामध्ये सुद्धा भाज्या पाला सगळ्यांना नॅचरल पाहिजे. त्याचप्रमाणे आईस्क्रीमचा जो काही शौकीन आहे त्याला नॅचरल आईस्क्रीममध्ये मुंबईसारख्या बेंगलोरसारख्या शहरामध्ये फार मोठा प्रतिसाद आहे आणि यांनी नाशिकमध्ये सुरू केल्यामुळे या भागामध्ये सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळेल. आणि याबाबत लोकांना अशी उत्कंठ आहे की नेमकं नॅचरल आईस्क्रीम काय आहे हे जाणून घेण्यासाठी निश्चितपणानं उदावंत कुटुंबाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा. सगळ्या मान्यवरांना आम्ही एक कॉमन प्रश्न विचारतोय. आईस्क्रीममध्ये जे काही वेगवेगळे फ्लेवर्स मिळतात यांच्याकडे 80 फ्लेवर्स मिळणार असं त्यांनी जाहीर केलं आहे. आपण स्वतः आईस्क्रीम निश्चित खात असणार, आपल्याला ते आवडत असणार. आपला वैयक्तिक आवडीचा फ्लेवर कोणता आईस्क्रीममधला? नाही, माझा आणि आईस्क्रीमचा थोडासा दुरावा झालेला आहे कारण मी शुगर पेशंट असल्यामुळे मी गोड घेतच नाही. पण त्यातली त्यात भरपूर आता इतके बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये की असं आवडीने मला सांगता येणार नाही. परंतु जवळजवळ हे नॅचरलचं मी दुकान माझा एक भाचा मुंबईमध्ये चालवतो. हीच फॅन्सी त्याच्याकडे आहे. तिथं पण असे लाईन लावून लोक दुकानामध्ये असतात आणि मॅनलो का एक चांगला फ्लेवर आहे त्याच्यावर फार त्याचा जोर आहे. तो पिस्ता कलरचा असतो तो. हां, तर त्याच्यावर लोकांना फार ते आवडतं होतं. आणि इथे आता लोकांचा जो काही आवडीनिवडीचा भाग आहे हा माझ्या आवडीवर लोकांची आवड नाही आहे. इथं प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे आणि निश्चितपणानं जेवढे फ्लेवर्स आहेत तेवढे लोकांना आवडतील अशी माझी अपेक्षा आहे. संदीपजी, मी तुम्हाला विनंती करतो पुढे या. खरी तर ही बऱ्याच शुगरचा इश्यू असतो. नानांना सुद्धा आहे, खासदार हेमंत गोडसेंना सुद्धा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याच्यावर काही पर्याय आहे का आपल्याकडे? अवश्य. काय पर्याय? आता आम्ही काही दिवसातच शुगर फ्री आईस्क्रीम आम्ही चालू करत आहोत. त्यात विविध प्रकारचे फ्लेवर्स असतील. त्यात नानांना जो आवडेल तो त्यांना घरपोच मिळेल. बरं, आता नाना एवढ्या धावपळीतून म्हणजे काल ते चक्क परराज्यात होते, फक्त पर जिल्ह्यातच नाही पर राज्यातून ही किमया कशी काय साधली? तुम्ही त्यांना कसं काय बोलू शकला? घरचे ॲक्च्युली ते आमचे नेबर्स असल्यामुळे आणि सारखा त्यांच्याशी संबंध असल्यामुळे हे सहज साध्य झालं आहे आणि आपल्या शेजारचेच एरियात असल्यामुळे नानांचा हात आहेच आपल्या मागे, त्यामुळे काही विषयच नाही. नाना, शेवटचा प्रश्न थांबणारी तुम्हाला विचारणार आहे. थोडंसं उद्योजकांवर आपण बोलणार आहोत. राज्याची घडी कोरोनाच्या गेल्या एक सगळा भाग आहे. आजही आपल्या शब्दाला तीच प्रतिष्ठा पिढ्यानपिढ्या कायम राहिली आहे. काय आव्हान कराल नागरिकांना या साथरोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणाच्या अनुषंगानं? माझी एकच जनतेला विनंती आहे की लॉकडाऊन करणं फार सोपं आहे, परंतु त्याच्यानंतरची जी परिस्थिती आहे ती फार कठीण असते, बिकट असते. याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस मागच्या 10 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये होरपळला गेला. देशोधडीला लागले, काही लोक व्यापार बंद पडले आणि म्हणून फार मोठं संकट आर्थिकदृष्ट्या शासनावर आहे. आणि ते संकट जर आपल्याला टाळायचं असेल तर शासनाला आपण साथ दिली पाहिजे. आपण स्वतःहून जे काही नियम आहे ते पाळले पाहिजे आणि त्या नियमाचं 100% पालन केलं पाहिजे. आता पुन्हा एकदा कोरोनाची साथ पुन्हा येते की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. अशा काळामध्ये शासनाची जबाबदारी शासन पाळतंच, परंतु नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारीसुद्धा काय आहे, आपलं घर आपली जबाबदारी
ह्या घोषणेप्रमाणे जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि सगळ्यांनी डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्स, मास्क वापरणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, तरच हा प्रादुर्भाव थांबू शकतो. अन्यथा ह्या संकटाला तोंड द्यावं लागेल आणि त्याची झळ फक्त एकट्या मुख्यमंत्र्याला नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सहन करावी लागेल. आणि म्हणून आपण जागं झालं पाहिजे आणि आपणही आणि दुसऱ्यालाही या कोरोनाच्या बाबतीमध्ये सावध केलं पाहिजे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं जनमत मराठीवर आपण संवाद साधला त्याबाबत आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रेक्षक हो, नानांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्यात. उदावंत परिवाराचं असलेलं पारिवारिक नातंही त्यांनी या निमित्तानं स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आपल्यासोबत या भागाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नाना गायकवाडसुद्धा जोडल्या गेलेले आहेत. आता त्यांचंही मीच उदावंत परिवाराच्या वतीनं, रेणूज आईस्क्रीम पार्लरच्या वतीनं आणि जनमत मराठीच्या वतीनं स्वागत करतो. नानाजी, सगळ्यात आधी आपलं स्वागत आहे. औपचारिक स्वागताची प्रक्रिया ही 2 मिनिटांमध्ये संपन्न होईल. तत्पूर्वी नानांशी विषय कंटिन्युअसली चालू होता, तुम्हालाही त्या चर्चेत सहभागी करून घेतो. आता उदावंत परिवार आणि आपण ही दुसरी पिढी तर अक्षरशः तुमच्या समोर लहानाची मोठी झाली आहे आणि दुसऱ्या पिढीनं म्हणजे ही आता सोन्याचा व्यापार, आता आईस्क्रीमला सुद्धा एक सोनेरी कोंदण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या भागातल्या नागरिकांना नॅचरल फ्लेवर मिळणार आहेत. नैसर्गिकपणाकडं दुनियेचा अक्षरशः जगाचा कल वाढला आहे आणि अशात आपल्या भागामध्ये हे भव्य असं दालन सुरू होत आहे. काय भावना आहेत, कशा त्यांना शुभेच्छा द्याल? खरं तर या ठिकाणी थँक्यूज नॅचरल हे आईस्क्रीम पार्लरचं दुकान सुरू झालेलं आहे. शरद उदावंत हे माझे अतिशय जुने स्नेही माझे मित्र आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांनी केलेले आहे. आणि खरं कुठलाही आईवडील असतात तर आपल्या मुलांना शिकवल्यानंतर सवरल्यानंतर त्यांना असं वाटतं हा कुठेतरी नोकरीला लागला पाहिजे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आता सध्या नोकऱ्यांचा दुष्काळ आहे आणि म्हणून आपल्या मुलांवर लहानपणापासून व्यवसायाचे संस्कार केले पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या मुलांवर व्यवसायाचे संस्कार केले. सोन्याचं दुकानही त्यांनी सुरू केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालवलेलं आहे. या ठिकाणी जे काही नवीन दालन या ठिकाणी खऱ्या अर्थानं नाशिक रोडमध्ये उघडलेलं आहे. खरं तर नाशिक रोडला देखील फार मोठी अशी लोकसंख्या आहे किंवा असे नागरिक आहे की त्यांना असं वाटतं आपण संध्याकाळी बाहेर गेलो पाहिजे. परंतु आजही नाशिक रोडमध्ये ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ भेटतात तसे काही नाशिक रोडला भेटत नाही आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं दालन या ठिकाणी त्यांनी उघडलेलं आहे. या ठिकाणाला येणारा जो ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं सुखी आणि समाधानी होईल, त्याचं समाधान होईल अशा प्रकारची सर्व्हिस हे केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारचा येणारा ग्राहक हा आपला खरं तर तो आल्यानंतर तो एकदम आनंदी गेला पाहिजे. अशा प्रकारची जर सर्व्हिस दिली तर निश्चितपणे हे दालन, हे दुकान अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल. माझ्या वतीने या दालनाला मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्यांना आम्ही एक कॉमन प्रश्न विचारतोय, तुम्हालाही विचारणार आहे. 80 फ्लेवर्स मिळणार आहेत असं उदावंत बंधूंनी सांगितलं आहे. माझा वैयक्तिक प्रश्न आहे, आईस्क्रीममधला आपला आवडता फ्लेवर कोणता? बटरस्कॉच घेतो. बटरस्कॉच. शुगर फ्री आईस्क्रीमसुद्धा यांच्याकडं मिळणार आहे. हे तुम्हाला वाटतं ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय ठरू शकते? खरं तर खूप चांगली सिस्टीम या ठिकाणी सुरू झालेली आहे. जे काही नवीन आपण स्वीटचे दुकान बघतो, आता क्वालिटी असेल किंवा या ठिकाणी त्या दिवशी एक स्वीटचं दुकान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं की डायबिटीस लोकांसाठी म्हणा एक शुगर फ्री मिठाई ठेवता. त्याच पद्धतीने यांनी देखील डायबिटीससाठी लोकांसाठी शुगर फ्री आईस्क्रीम ठेवलेली आहे. कारण आपण बघितलं तर जवळजवळ 44% लोक हे डायबिटीस आहे, ज्यांना शुगर आहे आणि म्हणून अशा लोकांना देखील गोड खावंसं वाटतं परंतु शुगर असल्यामुळे ते खाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी शुगर फ्री आईस्क्रीम ठेवली. हे देखील अतिशय चांगलं झालेलं आहे. ज्येष्ठांसाठी चांगलं आहे आणि शुगर असलेल्या लोकांसाठी पण अतिशय चांगलं आहे. खूप खूप आभार आपले. आपल्यासोबत या प्रभागाच्या शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती खोलेसुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. ताईंचंही मी मनापासून स्वागत करतो. उदावंत परिवारानं हे जे रेणूज आईस्क्रीम पार्लर आता सुरू केलं आहे त्या निमित्तानं तुमच्या मला माहिती आहे तशा तुम्ही खूप मितभाषी आहात, पण शुभेच्छाची 2 वाक्य तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहेत. रेणूज आईस्क्रीम रेणूज आईस्क्रीम प्रारंभचा शुभारंभ झाला इथं या ठिकाणी. त्यांना
माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जी माणसं नेहमी काम करतात ना त्यातल्या सगळ्यांनाच बोलता येतं असं नाही आणि कमी बोलणारी माणसं काम जास्त करतात. मी उदावंत सरांना विनंती करतो की कृपया आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करावं. मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उदावंत परिवाराच्या वतीनं थॅनकोज नॅचरल आईस्क्रीमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं रेणूज आईस्क्रीम पार्लरच्या वतीनं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. मान्यवरांनी अत्यंत अमूल्य असा वेळ जो आहे या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्तानं दिला आहे. सध्या नाशिक शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याकारणानं अत्यंत छोटेखानी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. कुठलाही गाजावाजा न करता आरोग्य विभागाच्या दिलेल्या निर्देशांचं अनुपालन करत हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याची ही दृश्य आहेत. नाशिक शहरातल्या राजधानी चौकामध्ये ही उद्घाटन जे आहे हे संपन्न होत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती खोले यांचंही स्वागत मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचंही रेणूज आईस्क्रीम पार्लर मनापासून या ठिकाणी स्वागत करताना दिसत आहे. उदावंत बंधूंनी गेल्या 40 वर्षामध्ये विविध सुवर्ण अलंकार बनवून देण्यामध्ये या भागातल्या ग्राहकांवरती त्यांच्या मनावरती एक वेगळी छाप आपली पाडली होती. विविध मान्यवर या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत, ज्यात राज्याचे माजी मंत्री बबनरावजी कोलप आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती खोले, या रेणूज आईस्क्रीम पार्लरचे संचालक शरद उदावंत, संदीप उदावंत आणि नव्या पिढीचे नव्या जोमातले उद्योजक साहिल उदावंत आणि मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचावरती आपण पाहू शकतोय कशा पद्धतीनं अत्यंत साधेपणानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातो आहे. नॅचरल आईस्क्रीम आणि वेगवेगळ्या 80 फ्लेवरच्या माध्यमातून थॅनकोज नॅचरल आईस्क्रीम पार्लर जे आहे ते जनतेच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झालेलं आहे. त्याची ही थेट दृश्य आपण जनमत मराठी वाहिनीवरती पाहतो आहोत. राजधानी चौकामध्ये दत्त मंदिर, मुक्तिधाम आणि महानगरपालिकेच्या शाळा 125च्या जवळ मैदानालगत असलेला हा भाग आणि या भागामध्ये नॅचरल आईस्क्रीमचं हे रेणूज आईस्क्रीम पार्लर सुरू झालेलं आहे. मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये नाशिक परिसरातील ग्राहकांना निश्चितच थॅनकोज नॅचरल आईस्क्रीम जे आहे ते विशेष आकर्षित करेल अशी ही परिस्थिती आहे. आपण ही चर्चा पुढे असे चालू ठेवणार आहोत. आपल्यासोबत ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, ज्या संत आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी पौरोहित्य केलं आणि याचा विधिवत होम हवन आणि पूजा विधी सगळा संपन्न केला, असे ही महंत मंडळी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो आपण समोर यावं आणि काय नेमकी ही पूजा झाली, कशी कशी पूजा झाली. कारण मी काल पाहत होतो काही तास हा सगळा विधी चाललेला होता आणि काय तुम्ही ह्या हे चालू राहू द्या सर, हे चालू राहू द्या, ते तुम्ही हां तुम्ही करून घ्या, मी चर्चा करतो त्यांच्याकडून करायचं. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. भाई बोला ना. नमस्कार. हो हो पाठवतो चालू आहे अजून. आत्ताचे उद्घाटन झालंय.
घेतो सगळ्यात. आता काय एकदम नाही लोक येणार, वेगवेगळ्या वेळेत बोलवले ना, त्याच्यामुळे एक साधारणतः 12 नाही नाही काय ते 12, 1, 2ही वाजू शकतात पर्यंत जे येतील ते येतील. सगळ्यांच्या बाईट व्यवस्थित घेऊन मग तुम्हाला एकदा सगळं डिटेल टाकून देतो. टाकतो वाटणीच देतो टाकून. हो यस हो हो हो. पॉज केलं. बंद केलं का बरं चालू होतं, कंटिन्यू घ्यावं लागेल. तुम्ही तिकडे जा ना, तिथंच घ्या ना. कुठे कॉमेंट्री चालू ठेवायची का? मग कॉमेंट्री चालू ठेवायची. उदावंत बंधू यांच्या थॅनकोज नॅचरल आईस्क्रीम पार्लरचं उद्घाटन जे आहे ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाले. त्याची ही थेट दृश्य आपण जनमत मराठी वाहिनीच्या माध्यमातून पाहतो आहोत. आपण पाहतोय कशा पद्धतीनं मान्यवर जे आहेत या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत आणि आपापल्या शुभेच्छा ज्या आहेत ती मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत. ही सगळी पाहुणे मंडळी आहे जी या ठिकाणी उपस्थित आहे. शरद उदावंत, संदीप उदावंत आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ही नॅचरल आईस्क्रीम जी आहे नाशिक रोड परिसरातल्या जनतेला मिळावी, उपलब्ध व्हावी या हेतूनं या ठिकाणी ह्या आईस्क्रीम पार्लरचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे. आपण चर्चा करणार आहोत उपस्थित मान्यवरांपैकी. चर्चा करूया आपण. आम्हाला आपलं नाव सांगा. शैलजा मुंगळे. मला सांगा, हे जे नॅचरल आईस्क्रीमचं पार्लर सुरू झालं आहे हे कसं वाटतंय? हे सगळं बघितल्यावर काय वाटतंय मनाला? अतिशय सुंदर असं म्हणजे आहे हे. चेन्नईची फ्रँचायझी आहे ही. खूप म्हणजे दादांनी, म्हणजे दादा लागतात माझे, ते यांनी खूप मेहनतीने केलेलं आहे हे. खूप सुंदर असं. आम्ही 2 दिवसापासून त्याच्यासाठी इथे आलेलो आहे कार्यक्रमासाठी. खूप दिवस. कुठून आलाय आपण? आम्ही बुलढाण्यावरून आलेलो आहे. हां. कसं म्हणजे एकदम लुक एकदम छान आहे असं, म्हणजे कोणालाही अट्रॅक्ट करेल असं आहे. कुठल्या शहरात आल्यासारखं वाटतं हे सगळं बघितलं? पुणा वगैरे मध्ये गेल्यासारखं असते, मस्त छान. तुम्ही आता निश्चित आईस्क्रीम खातच असाल, आवडतच असेल. आपला आवडता फ्लेवर कोणता आहे? आल्मंड. कुठला? आल्मंड. अच्छा, काय कारण तेच आवडण्याचं? म्हणजे नॅचरलचा मला तोच फ्लेवर खूप आवडतो, कारण त्यात क्रंचीनेस असतो आल्मंडचा, त्यामुळे मला खूप आवडतो तो फ्लेवर. या भागात आपल्या वयाच्या ज्या मुली आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थिनी वगैरे आहेत, त्यांना काय आव्हान कराल इकडे येण्याच्या बाबतीमध्ये आणि या फ्लेवर्स चाखण्याच्या अनुषंगानं? इथे मॅक्सिमम 15 ते 16 मॅक्सिमम जास्त फ्लेवर्सच आहेत. 80 फ्लेवर्स आहेत. 80? हां, 15 म्हणजे मला माहिती आहे जेवढे मी खाल्ले आहेत. त्यामुळे खूप जणांनी यावं इथे, टेस्ट करावं, एन्जॉय करावा. खूप छान फोटोशूटसाठी पण आहे इथे बनवलेलं, त्यामुळे सगळ्या फ्रेंड सर्कलने येऊन मस्त एन्जॉय केला तर चांगलं वाटेल. जी कॉलेज स्टुडंट्स असतात ना, त्यांच्यासाठी काय विशेष आहे असं वाटतं इथं आल्यावर त्यांना आवडण्यासारखं काय? कॉलेज स्टुडंटसाठी म्हटलं टाईम स्पेंड करायसाठी खूप छान आहे हा स्पेस. इथे म्हणजे असं खूप मोठा स्पेस आहे, खूप मोठे जण बसू शकतात असं काही नाही आहे. त्यामुळे कोणी आलं, किती जण आले तरी होऊन जाईल. थँक्यू आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, आप्तेष्ट मंडळी जी आहे तीही चर्चा करते आहे. आपण या सगळ्या उद्घाटनाच्या निमित्तानं या सगळ्या लोकांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्या महाराजांनी ही पूजाविधी संपन्न केली त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीनं हे पूजाविधी जी आहे या कार्यक्रमाची संपन्न झाली त्या अनुषंगानं मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी जॉईन करावं. महाराज,
मग आम्ही विचारलं आपल्याला आणि दीपप्रज्वलनासाठी आपल्याला इकडे यावं लागलं. पूर्ण जो हा इतका मोठा विधी संपन्न झाला हे पाहूनच खरं तर आम्ही थक्क होतो. कारण एरवी घरात होणारी छोटी छोटी पूजाविधी, सत्यनारायण आणि नवरात्र उत्सवांसारख्या उत्सवांमध्ये होणारे काही यज्ञ वगैरे, चंडी यज्ञ वगैरे हे जे आपण आहेत ते पाहिले होते. ताई थोडं कॅमेऱ्याच्या समोर आहेत आपण, तर काय पूजाविधी झाली विस्तारानं तुमच्याकडनं मला समजून घ्यायचं आहे. काय सगळ्यात आधी काय झालं आणि धर्मशास्त्राप्रमाणे नवीन आरंभ करताना पहिल्यापासून आपण एक वैदिक विधी होम हवन करून त्या वास्तूला, त्या व्यापाराला, त्या व्यवहाराला किंवा युद्धात जय पराजय याच्यासाठी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा पूजाविधी होम हवन करून नव्याने आरंभ करायचा असतो. तर ती जी परंपरा आहे त्यानुसार नव्याने ही जी वास्तू निर्माण केली आणि या वास्तूमध्ये चैतन्य निर्माण हो, हा व्यापार अजून वृद्धिगत हो, वाढो, याच्यासाठी आपण हा इथे वास्तुपूजेचा कार्यक्रम केलेला आहे. या वास्तूला चैतन्य लाभण्यासाठी आणि व्यापार वाढण्यासाठी आपल्या मनपूर्वक सदिच्छा याला. आणि मला ती तुम्ही जी एवढी सगळी कलश वगैरे जे ठेवलेली होती ना, थोडं पलीकडे सरकू आपण, ठीक आहे, जी इतकी मोठी ती कलश पण सगळी ठेवलेली होती त्याच्याबाबत थोडंसं विस्तारानं समजून घ्यायचं. काय काय होतं ते जरा कुतूहल आहे आम्हाला. कारण आपण बोलतोय खरं पण प्रेक्षक स्क्रीनवरती ती दृश्य पण बघतायत, त्यांना ती दिसताय स्क्रीनवरती. काय 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 होतं थोडं विस्तारानं मला सांगायचं. महादेवाचं रुद्रपीठ असे, सत्यनारायणाचं पीठाची स्थापना असते, नवग्रह, शनी महाराजांचं जे अधिष्ठान, परत आपली कुलस्वामिनीचं अधिष्ठान, वास्तुदेवतेचं अधिष्ठान, हे सगळं सविस्तर विधीपूर्वक ही विधिवत पूजा केली जाते आणि या पूजेनं त्या वास्तूला चैतन्य निर्माण होतं. आणि होम वगैरे पेटवलेला पण आम्ही तो प्रज्वलित केलेला पाहिजे, मंत्रोच्चारण केलेलं. हे मंत्र अग्नीद्वारे सिद्ध होतात. म्हणजे होम हवन ही आपली हिंदू धर्माची परंपरा असल्यामुळे हवनाद्वारे आपण हे हविष त्या शक्तीला अर्पण करतो. म्हणजे याच्यामध्ये सर्व देवी देवतांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त हो यासाठी या संकल्प करून आपण हे विधी केलेला आहे. किती वेळ ती पूर्ण विधी सुरू होता? 3-3.5 तास लागले त्याला. आणि किती मंत्र, किती वेळा, किती त्याचं रिपिटेशन किंवा जशी माळ म्हणतो आपण की 112 मणी असतात त्याचा पूर्ण जाप एक माळ होते, तसं किती वेळ ते सुरू होतं आणि किती वेळेला तो नाम? आम्ही लघुरुद्र केला आणि सर्व जे होम होण्याची विधिवत जे मंत्रोच्चारण आहे ते सगळं 21 वेळेस आम्ही घेतलेले आहेत. आपलं नाव आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. पुरुषोत्तम बुटे. कुठून आलाय? बुलढाणा जिल्ह्यामधून. बरं, ही सगळी जी विधी संपन्न झाली, असं म्हणतात की डॉक्टरला सगळ्यात आधी माहीत असतं पेशंट केअर होणार आहे किंवा नाही होणार आहे, किंवा ती सर्जरी सक्सेस झाली की अनसक्सेस झाली, हे सगळ्यात आधी ऑपरेटर्स करणारे जसं डॉक्टरला माहीत असतं तसं पौरोहित्य करणाऱ्या त्या पुरोहिताला सगळ्यात आधी माहीत असतं हे कसं संपन्न झालंय आणि हे यशस्वी झालंय, कसं झालंय. सर्व विधी करताना त्यांनी पूर्ण मनपूर्वक सर्व विधी करून घेतल्यामुळे मलाही मानसिक समाधान आहे आणि त्यांनाही आहे की बा सर्व विधी व्यवस्थित संपन्न झाले. या जागेमधली जी काही निगेटिव्हिटी असेल ती ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा कायमची संपुष्टात येऊन इथे ईश्वरी अधिष्ठान निर्माण होऊन या ठिकाणी उभारलेला हा जो उद्योग व्यवसाय आहे, ही वास्तू आहे, ही वृद्धिंगत होईल आणि साक्षात माता लक्ष्मी जी आहे इथे कायम वास करेल. सगळ्या देवी देवतांचं अस्तित्व जे आहे या ठिकाणी उपलब्ध राहील, निर्माण होईल, अशा पद्धतीचा आत्मविश्वास तुम्हाला या पूजेनंतर वाटतो आहे. खूप खूप आभार आपलं जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं. आणि तुम्ही पौरोहित्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या यजमानांकडे प्रवासात असता, साधक म्हणून ती साधना करत असतात, त्याच्यासाठी आमची या जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आपण आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. पुरोहितांनी सांगितलं कशा पद्धतीनं या ठिकाणी या पूजेचं संपूर्ण पौरोहित्य जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि जवळपास 8 ते 10 तास काल दिवसभरामध्ये पूजाविधी जो आहे तो या ठिकाणी त्यांनी संपन्न केलेला आहे. इतरही मान्यवरांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याही काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मी विनंती करेन ज्यांच्या
संदीप भाऊ तुम्ही वेळ द्या ना. संकल्पनेतून हे सुरू झालेलं आहे रेणूज आईस्क्रीम पार्लर. हे उदावंत बंधूंनी सुरू केलेलं आहे आणि राजधानी चौकामध्ये नाशिक रोड परिसरात दत्त मंदिर, मुक्तिधाम आणि सुरणा चौफुलीला जोडणाऱ्या या भागामध्ये ते सुरू केलेलं आहे. संदीप भाऊ, आपण चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. उदावंत सरांशी आपण आता चर्चा करू. खरं तर फार वेळपासनं ते आपल्याला सापडत नव्हते. लोकांना अटेंड करण्यामध्ये त्यांचा वेळ जातोय. संदीप भाऊ, काय काय असणार आहे इथे? इथे 80 प्रकारचे फ्लेवर्स आहे. तुम्हाला इथे एक नवीन प्रकारचं आईस्क्रीम मिळेल, रोल आईस्क्रीम. काय म्हणजे आत्तापर्यंत जे आईस्क्रीम साधारण आमच्या बालपणापासून आम्ही आईस्क्रीम खायला गेलो कधी कसाटा आईस्क्रीम वगैरेचे जे काही प्रकार होते, हा काय प्रकार आहे? अच्छा, रोल आईस्क्रीममध्ये ती एक मशीन अशी असते स्क्वेअरमध्ये, स्टीलमध्ये, का ती -15 डिग्री सेल्सिअसला ती आईस्क्रीम तयार होते आणि त्या मशीनवर त्याचा रोल बनवला जातो आईस्क्रीमचा. तुम्हाला जो पाहिजे तो आवडीचा फ्लेवरमध्ये रोल बनवला जातो. रोल हा एकदम खाताना इतकं चवदार वाटतं. तुम्हाला एक आगळी वेगळी आईस्क्रीम अशी आमच्या माध्यमातून नक्कीच आवडेल अशीच आम्ही आईस्क्रीम तयार करतो आहे. त्यात शुगर फ्रीसुद्धा असणार आहे. शुगर फ्रीचं कारण असं की बहुतेक लोकांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, असतातच, तर त्यांना या आईस्क्रीमपासून काही साईड इफेक्ट्स नसावा वगैरे, त्यासाठी आम्ही शुगर फ्री आईस्क्रीम नवीन उपक्रम चालू करतो. मी ब्राउशरवरती असं पाहिलं आहे की जवळपास 80 फ्लेवर्स मिळणार आहेत. आता सगळी तर सांगता येणं कठीण आहे एका दमामध्ये, पण जे काही बेसिक आणि टॉपिक्स आहेत, कोणकोणत्या फ्लेवरचा विशेष बोलबाला असेल असं आपल्याला वाटतं? याच्यात सगळ्यात जास्त चालणारं फ्लेवर आहे आमच्याकडे टेंडर कोकोनट. टेंडर कोकोनटचा मिल्कशेकसुद्धा खूप उत्कृष्ट आहे. म्हणजे ती आईस्क्रीम जर कोणी खाल्ली तर परत दुसरी आईस्क्रीम घेईल असं मला तरी नाही वाटत. हा ज्याचा चवीचा प्रश्न आहे. त्यानंतर आहे अंजीर, सीताफळ, मँगो आणि त्यात नंतर सेकंड जी उत्कृष्ट आईस्क्रीम आहे ती आहे गोवा, पेरूची आईस्क्रीम. त्याच्यावर आम्ही मसाला वगैरे टाकून ती हे देणार आहेत. तर तीसुद्धा आईस्क्रीम सर्वांनी एकदा अवश्य चखून बघावी अशी आमची विनंती. खरं तर महालक्ष्मी ज्वेलर्सच्या माध्यमातून गेल्या 35-40 वर्षांमध्ये या परिसरातल्या नागरिकांशी, ग्राहकांशी, कुटुंबाशी आपली अक्षरशः नाळ जोडली आहे. काय वाटतंय तो सगळा प्रतिसाद जो आहे, ती सगळी जी एक आपली विश्वासार्हता आहे ग्राहकांची, ती रेणूज आईस्क्रीम पार्लरमध्ये खऱ्या अर्थानं डिपॉझिट होणार आहे? खूपच. महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये मला देवासारखे गिऱ्हाईक मिळाले. गिऱ्हाईक म्हणण्यापेक्षा ते आमच्या कुटुंबातला एक हिस्साच आहे. म्हणजे बोलताना अक्षरशः अंगावर काटा येतो. इतकं भरभरून प्रेम आम्हाला आमच्या देवासारख्या कस्टमरने दिलेलं आहे आणि ते ह्या माझ्या नवीन उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा करतो. भावनिक झाला आहे ग्राहकांशी. इतकं भावनिक नातं असलेला पहिला व्यावसायिक खरं तर जनमत मराठी पहिल्यांदा स्क्रीनवरती बघते. अतिशय आनंद वाटला आपल्याशी बोलून आणि तुम्हाला विनंती करेल की आपल्या या आनंद अश्रूंना आपण या ठिकाणी आवरावं. पुन्हा एकदा जनमत मराठीच्या तमाम परिवाराच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं आपल्या ह्या नवीन उद्योग आणि व्यवसायासाठी तुर्तास आपल्याला शुभेच्छा देतो. ही चर्चा पुढेही आपण चालू ठेवणार आहोत. आलेल्या पाहुणे मंडळींना आपला वेळ मिळावा या हेतूनं आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आपल्याला करतो. रेणुका इकडे आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. माझ्यासोबत थोडं लेफ्ट नाही. हां, आता ही जी सुंदर गोड मुलगी दिसते ना, ह्या मुलीचं नाव आहे रेणुका उदावंत. गेल्या 1 तासापासून आपण थेट प्रक्षेपण बघतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. या आईस्क्रीम पार्लरचं नाव जे रेणूज आईस्क्रीम पार्लर आहे ना, यातलं रेणू म्हणजे नेमका कोणता अणू आहे की ते रेणू काय, तिच्याशी आपण चर्चा करू. रेणू बेटा,
तुझं जनमत मराठी वाहिनीवरती मनापासून स्वागत करतो आणि तुला विनंती करतो की आपण चर्चा जी आहे ती चालू ठेवू. गडबड करायची नाही. हम यहाँ से नहीं हिलेंगे. मान्यवर येत आहेत, आप्तेष्ट येत आहेत आणि उदावंत सरांना या ठिकाणी नवीन उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं शुभेच्छा देत आहेत. ही फुलं फक्त काही विशिष्ट झाडांची फुलं नाहीत, तर ह्या खऱ्या अर्थानं शुभेच्छा आहेत त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या अनुषंगानं. त्यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. रेणू पाहुणे मंडळी जी आहे ती त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करते आहे आणि चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. मुक्तिधाम, नाशिक रोड आणि परिसराला जोडणाऱ्या या भागामध्ये रेणूज आईस्क्रीम पार्लरच्या या दालनाचं जे आहे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. त्याची ही दृश्य आहेत जी आपण या ठिकाणी पाहतो आहेत. कशा पद्धतीनं ही उद्घाटनाची पूर्ण अतिशय सुंदर मनमोहक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत ती आपण थेट स्क्रीनवरती बघतोय जनमत मराठी वाहिनीच्या माध्यमातून. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या आईस्क्रीमचं नाव, पार्लरचं नाव जे रेणूज आईस्क्रीम पार्लर आहे, तर हे नेमकं रेणूज म्हणजे रेणुकाचे या अर्थानं आहे. तर ही रेणुका नेमकी कोण, त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये सापडून काढायचं आहे. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी रेणुका उदावंत आहे, जिच्या नावानं त्या रेणूज आईस्क्रीम पार्लरचं उद्घाटन झालं आहे. रेणू बेटा, सगळ्यात आधी जनमत मराठी वाहिनीवरती तुझं मी मनापासून स्वागत करतो. आणि हे जे काही सेटअप आता उभं राहिलं आहे, गेटअप उभं राहिलं आहे, हे पाहिल्यावर तुझंही म्हणून नव्हे पण तूही बऱ्याच शॉपला याच्या आधी शॉपिंगला डेफिनेटली गेलेली आहेस. हे सगळं पाहिल्यावर वैयक्तिक तुला काय वाटतंय ते आम्हाला ऐकायचं आहे. खूपच छान आहे, कारण असं मी कधी पाहिलेलंच नाही आहे. आणि कालसुद्धा मी नव्हती आली, आजारी होती थोडी, तर मग पहिल्यांदा पाहिलं मी. आता इथपर्यंत आलीच नाही मी. डेकोरेशन छान, खूप खूप छान झालं. जगामध्ये एवढी नाव आहेत, चांगली चांगली नाव आहेत, खूप नाव आहेत, प्रचंड नाव आहेत. पप्पांनी आईस्क्रीम पार्लरला तुझं नाव दिलंय. काय काय वाटतं? आधीपासूनच चालू होतं की रेणू नाव कुठेतरी पाहिजे. काय कारण आहे तुझं नाव? ठेवणार होते पण रेणू ठेवलं. मग काय कारण? इतर कुटुंबातल्या सदस्यांपेक्षा तुझंच नाव पप्पाने दिलं, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? माहित नाही. तू लकी आहेस त्यांच्यासाठी? हो, लकी आहेस म्हणून ठेवलं. बरं, आता ही जी प्रेक्षक मंडळी तुला पाहते, नाशिक परिसरातली जी पूर्ण जनता आहे, आता तुझ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये त्यांनी यावं म्हणून त्यांना कसं इन्व्हिटेशन देशील, कसं आवाहन करशील? नक्कीच सगळ्यांना आवडेल. त्यांना इन्व्हाइट करताना काय आवाहन करशील? त्यांना आपल्या पार्लरला भेट द्यावी म्हणून काय विनंती करशील? नक्कीच. तुला वाटतं तुझ्या सगळ्या मैत्रिणींनी इकडे यावं? हो, या भागातल्या सगळ्या महिलांनी यावं? हो, सगळ्या लोकांनी यावं? येतील. एव्हरी पीपल शुड बी कम हिअर. येस. बरं, तुझा आवडता फ्लेवर कोणता आईस्क्रीम मधला? स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी तुला आवडतं. आता या ठिकाणी आईस्क्रीम पण उपलब्ध झाली आहे, बरोबर? तू स्वतः खाल्ली आहेस का ही थॅनकोज नॅचरल आईस्क्रीम? हो. कधी खाल्ली? मुंबईला गेलो होतो आम्ही, तेव्हा टेस्ट केली होती. बरं, कशी वाटली टेस्ट तुला? खूप छान. पुन्हा एकदा तुझं नाव पप्पांनी आईस्क्रीम पार्लरला दिलं, तुझं कौतुक, तुझं अभिनंदन आणि तुझ्या नावानं हे जे शॉप सुरू झालेलं आहे यासाठी सगळ्यांना जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तू आमच्याशी बोललीस, तुझा आभार व्यक्त करतो. थँक्यू. ही होती रेणुका, जिच्या नावानं या ठिकाणी रेणूज आईस्क्रीम पार्लरची सुरुवात आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि ह्या नॅचरल आईस्क्रीमच्या माध्यमातून जवळपास 80 फ्लेवर जे आहेत ती नागरिकांना
या ठिकाणी चाखायला भेटणार आहेत. आपण इतरही लोकांशी चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतरही मंडळीशी आपण चर्चा करणार आहोत, जेणेकरून पूर्ण जी माहिती आहे रेणूज आईस्क्रीम पार्लरची ही नागरिकांपर्यंत जात राहील आणि भेटत राहील. आपल्यासोबत उदावंत परिवारातील सर्वात ज्येष्ठ असे शरदजी उदावंत आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि अजून या आईस्क्रीमच्या बाबतीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. उदावंत साहेब, जनमत मराठीवरती स्वागत. या नवीन व्यवसायाला जनमत मराठी वाहिनीच्या छोट्याशा परिवाराकडनं तुम्हाला आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला थेट आईस्क्रीमवर मी थोडं थांबून बोलेल. मला थोडंसं बोलायचं आहे. महालक्ष्मी ज्वेलर्स नेमकं कधी सुरू झालं होतं? 2001 साली. छोटी टपरी एक 99मध्ये टाकली होती, परंतु त्याचं मोठं हे केलं 2001मध्ये. अच्छा. त्यापूर्वी काय व्यवसाय होता आपला? त्यापूर्वी छोटासा 2 वर्षांनी छोट्या टपरीत व्यवसाय केला त्यांनी आणि मी प्रेसला सुपरवायझर होतो नोट प्रेसमध्ये. तुम्ही सिक्युरिटी प्रेसच्या जबाबदारीतून जसं मुक्त झालात तशी ही नवीन जबाबदारी खांद्यावरती घेतली. महालक्ष्मी ज्वेलर्सला जी ग्राहकांची मोठी विश्वासार्हतेची एक देणगी लाभली आहे. महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये जी काही वेगवेगळी दागदागिने घडवली जातात त्याबाबत आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. काय काय आपल्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये मिळते? आमच्याकडे ऑर्डर दिल्याप्रमाणे त्या सर्व काही वस्तू मिळू शकतात. आम्ही मोहनमाळ ठेवतो, नेकलेस ठेवतो, पोथींचे अनेक प्रकार, मंगळसूत्रांचे अनेक प्रकार ठेवलेले आहेत. बरेचसे लहान मुलांचे देण्याघेण्याचे वस्तू ठेवलेले आहेत की जेव्हा काही कार्यक्रमामध्ये द्यावं लागतात. अशा बाळांगठ्या म्हणा, ओमपान म्हणा किंवा बऱ्याचशा वस्तू आहेत. त्या चांदीच्या फार वस्तू आहेत. त्या सर्व प्रकारच्या आम्ही विक्री करतो. कसं सुचलं, पहिल्यांदा कधी मनात आलं की ह्या आईस्क्रीमच्या थंडगार जगामध्ये आपण पाऊल ठेवावं? कधी वाटलं पहिल्यांदा? हे काय आलं, आम्ही एक जागा घेतली होती, ती पडून होती. मग आता इथे काहीतरी करावं म्हणून नवीन काहीतरी करून तपासात थोडंसं मी विचार केला आणि बऱ्याचशा चौकशी अंती मी हा नॅचरल आईस्क्रीमचा निर्णय घेतला की नॅचरल आईस्क्रीमची आपल्याला एजन्सी मिळावी. त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि अनेक आमच्या सहकाऱ्यांनी, आमच्या महाराजांनी त्यात बराचसा मोठा मोलाचा वाटा घेतला आणि ही एजन्सी मिळून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ती मिळाली. हे एक बाबांच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने ती मिळाली. हे सगळं उभारत असताना काय काय आपल्याला कष्ट घ्यावे लागले, काय काय अडचणी आल्या आणि कशी मात केली त्याच्यावर? अडचणी तशा भरपूर आल्या, परंतु त्या अडचणीवर आम्ही देवाची कृपेने म्हणा किंवा काय त्याच्यावरती मात झाली आणि आम्ही त्याच्यात सहज तरुण निघालो. मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने किंवा काही थोर म्हणजे महंतांच्या आशीर्वादाने असं त्यातून निघालो. आणि मी रिटायरमेंट झाल्यानंतर मग आता ह्या पैशांचं काय करायचं, तर बुवा नातू आहे, मुलगा आहे, काहीतरी व्यवसाय करा म्हणून मी ह्या मार्गात मार्ग सुचवून दिला. बरं, आईस्क्रीम पार्लरवर आता येणार आहे, काय काय मिळणार आहे ते ग्राहकांना, काय काय चव चाखायला मिळणार आहे, कोणकोणत्या प्रकारचे फ्लेवर्स असणार आहेत? नॅचरल आईस्क्रीममध्ये फार 80 प्रकारचे फ्लेवर आहेत. तर ते आम्ही जवळजवळ सर्व देण्याचे प्रयत्न करणार आहे आणि शुगर फ्रीसुद्धा आम्ही त्या आईस्क्रीमची लोकांना चव देणार आहे, चाखणार. ते आमचे प्रयत्न आहेच त्याच्यासाठी. सध्याची जी परिस्थिती आहे, उद्योग जगत एका मोठ्या अडचणीतून जात असताना एवढं मोठं धाडसाचं पाऊल तुम्ही उचललं. ग्राहकांवर विश्वास किती आहे की आपला ज्याही व्यवसायात आपण पदार्पण करतो ते शेवटी ग्राहक तिथला देवता असतो. ग्राहक देवता या ठिकाणी आवर्जून यावा, त्याचे पाय आपल्या या दालनाला लागावेत. या अनुषंगानं काय आवाहन कराल? असं आहे, आमच्या कुटुंबाची एक प्रामाणिक इच्छा आहे की लोकांना फसवायचं नाही, लोकांचा आदर सन्मान करायचा, गिरायकांशी व्यवस्थित वागणूक द्यायची. त्या हिशोबाने आम्ही जेव्हा ज्वेलरीची दुकान टाकली
तर 20 वर्षात मला असं एकही माणूस भेटला नाही, गिराईक भेटलं नाही की त्यांनी बा तुम्ही आम्हाला फसवलं किंवा काही केलं. आणि त्यांचा इतका आमच्यावरती विश्वास बसला की ते आमच्या दुकानाशिवाय ते एकदा आलेलं गिराईक परत दुसरीकडे जात नाही, आमच्याकडेच येतं. हा विचार करून मी मग ह्या नॅचरल आईस्क्रीमच्या व्यवसायात पडलो की आपण हा पण व्यवसाय प्रामाणिकपणे करावा आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला लोक निश्चित देतील हा मला विश्वास होता. परिवारामध्ये संदीप सर आहेत, तिसऱ्या पिढीत साहिल आहे. साहिल विदेशामध्ये शिक्षणासाठी जाणार असल्याची माहिती जन्मतकडे आलेली आहे. हा व्यवसाय तुम्हाला आणि संदीप सरांना सांभाळायचा आहे. दीर्घ सेवा इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये दिली आणि आता ही दुसरी सेवा म्हणजे त्या रिटायरमेंटनंतरची ही मोठी जोखीम तुम्ही पत्करलेली आहे. वयाचा अनुमान घेता, शारीरिक प्रकृतीचं अवलोकन करता ही सगळी आव्हानं पेलायला आजही तुमचे खांदे मजबूत आहेत असं तुम्हाला वाटतं? हो, निश्चितच. मला कष्ट करण्याची फार सवय. मी 41 वर्ष 3 महिने नोट प्रेसमध्ये सुपरवायझरची ड्युटी केली. मी कंटिन्यू असा सेक्शनमध्ये उभाच राहायचो, कामाकडे लक्ष असायचं, कधी असं आरामात बसलो नाही, काही नाही. त्याच्यामुळे माझे वरपर्यंत म्हणजे ऑफिशियली रिपोर्ट गेलेले होते की ह्या व्यक्तीचं कामकाज खूप अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे मला अजून वरच्या जागा मिळाल्या होत्या. मी वरच्या जागेवरती पण फार उत्तम प्रकारे काम केलं आणि ती काम करण्याची सवय असल्यामुळे आपण आता रिटायरमेंटनंतर सुद्धा कामच करावं, बसून राहण्यात काही अर्थ नाही. पैसा आहे आपल्याकडे, परंतु कशासाठी आपण निष्कारण बसायचं, टाईम व्यर्थ घालवायचं, काहीतरी काम करून लोकांना ती सेवा करायची या हेतून मी याच्यात पडलो. पुढची जी पिढी आहे, संदीप सर आहेत म्हणा, साहिल म्हणा, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते प्रगती करत आहेत दिवसेंदिवस. परिवारातला सर्वात ज्येष्ठ व्यक्ती या नात्यानं त्यांच्या ह्या प्रगतीकडे कसं बघता? त्यांचा हा प्रवास आनंददायी वाटतो की काही सुधारणा व्हाव्यात अजून असं वाटतं? मला तर खूप अतिशय आनंद होत आहे की जेव्हा माझा मुलगा संदीप हा ग्रॅज्युएटचा निकाल लागला आणि तो BCom पास झाला, परंतु माझी इच्छा नोकरी व्यवसाय नोकरी करावं याच्यात नव्हतेच. यांनी नोकरी करावी, काहीतरी व्यवसायच करावा. व्यवसायात जी प्रगती आहे ती कशातच नाही. आणि त्याचं मला मुलांनी माझ्या अगदी त्याचं इतकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी खूप प्रगती केली व्यवसायामध्ये आणि त्या आधारे मी हा अजून एक दुसरा व्यवसाय त्याला जोडून मी टाकून दिला आणि मी त्यातसुद्धा लक्ष घालणारच. पुढची पिढी जी काम करते आहे, काय शुभेच्छा द्याल, कसे आशीर्वाद द्याल त्यांना? त्यांनी आपल्या वडिलोपार्जित लोकांनी किंवा इतर लोकांचं बघून ते ज्या मार्गाला लागले ते त्यांनी स्वीकारलं आहे. कष्ट करण्याचं, काम करण्याचं ध्येय त्यांचं, तर त्याच्यावरती मी खूप आनंदित आहे. त्यांनी अशीच पुढे प्रगती करावी हीच माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण जनमत मराठी वाहिनीशी हा विस्तारानं संवाद साधला त्याबद्दल आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. हे होते शरद उदावंत, त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि थॅनकॉज नॅचरल आईस्क्रीमच्या या रेणूज आईस्क्रीम पार्लरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहुणे मंडळी यंदाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या वेळेवरती येते आणि आपल्या शुभेच्छा देऊन जाते. कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक सुरक्षित अंतर पाळत आणि आरोग्यविषयक नियमांचं पालन करत अतिशय छोटेखानी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि मान्यवरांशी आपण ही चर्चा अशीच चालू ठेवत आहोत, जेणेकरून त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या जनमत मराठी वाहिनीवरती येत राहतील. दरम्यान जनमत मराठी वाहिनीसुद्धा वारंवार तमाम प्रेक्षकांना हे आवाहन करते आहे की नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत जात आहेत. त्या अनुषंगानं राज्य शासनानं जारी केलेले निर्देश हे सगळ्यांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत. प्रथम घराच्या बाहेर पडताना जर आपलं काही अत्यावश्यक काम नसेल तर शक्यतो घराच्या बाहेर पडणं टाळलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावरती बाहेर पडताना आपल्या तोंडावरती मास्क हा सक्तीचा असलाच पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे. शासनाच्या वतीनं सार्वजनिक ठिकाणी जे व्यक्ती मास्क न वापरता आढळून येतील अशा व्यक्तींच्या विरोधामध्ये दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाते. हजारो रुपयाचा दंड
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक रोड भागामध्ये सुद्धा झाला आहे. इतरही ठिकाणी ह्या कारवाई चालू आहेत. अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी आपण जात असताना ज्या कुठल्या आस्थापनांमध्ये आपण जातो तिथे सामाजिक सुरक्षित अंतर राखून आपण आपली जी खरेदी आहे कामाची ती केली पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आले. त्याही अनुषंगानं जनमत मराठी वाहिनी सर्वांना हे आवाहन करते आहे की आपण सामाजिक सुरक्षित अंतर, चेहऱ्यावरती मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. घरी असल्यास वारंवार आपण हात धुवून कोरोनाला आपल्या घरात शिरकाव करण्यापासून थांबवलं पाहिजे. कोरोनाला पराभूत केल्याशिवाय भारताचा जो विकास आहे तो साध्य करणं मुश्किल असल्याकारणानं प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना साथ देण्याची जबाबदारी आता आपण सगळ्या नागरिकांनी पुढं होऊन घेतली पाहिजे. त्या अनुषंगानं जनमत मराठी वाहिनीसुद्धा आपल्याला हे आवाहन करते आहे की कोरोनाचे नियम जे आहेत ते पाळून आपण या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. ही दृश्य आहेत नाशिकमधली. साहिल, मान्यवरांशी आपण चर्चा करतोय. आपण त्यांच्याही भावना ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. उदावंत यांच्या परिवारातली तिसरी पिढी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, साहिल उदावंत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत. साहिल, सगळ्यात आधी जनमत मराठी वाहिनीवरती तुझं मनापासून स्वागत करतो. मला काहीच म्हणून नाही विचारत आहे, तू शॉपिंगला बऱ्याच ठिकाणी यादी गेलायस. इथं आल्यानंतर हे सगळं जे काही गेटअप उभं राहिलं आहे ते पाहून एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुला काय वाटतं? हे सगळं लुक पाहिल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय? निश्चितपणानंच असं नाशिक शहरात हे पहिल्यांदाच मी बघायला भेटतंय मला. आणि ही सगळी आमचे बिग बॉस पप्पा त्यांचीच सगळी मेहनत म्हणली तर चालेल. आणि त्यांनी एकदम उत्कृष्टपणाने जे सगळं सेटअप केलं आहे त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद भेटेल अशी माझी इच्छा पण आहे आणि अपेक्षा पण आहे. यंगस्टर्स, मुलं जे आहेत, आता महाविद्यालयात शिकणारी जी मंडळी आहे, तरुण पिढी आहे, तिला इथे काय काय मिळणार आहे आणि ती इथे जास्तीत जास्त संख्येनं आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी यावी म्हणून त्यांची सुविधा व्हावी, त्यांची सेवा घडावी म्हणून आपल्याकडं काय काय अरेंजमेंट्स असणार आहेत? जसं की काही बसण्याचा स्पेस म्हणा, स्पेसिफिक इंटरनल सेटिंग म्हणा, असं काय असणार आहे याबद्दल काय माहिती देशील? तर युवकांसाठी नक्कीच एक चांगली मन रमवण्यासाठी चांगली एक जागा ठरू शकते नाशिक शहरात. आपण असलेल्या जागेचा उत्तम प्रकारे उपयोग करून लॉनची सुविधा, दुकानाच्या बाहेर लॉनची सुविधा, त्यावर कम्फर्टेबल पद्धतीने डिझाईन केलेले आहेत चेअर टेबल असणारे, आतमध्ये फुल्ली एअर कंडिशनड शॉप आणि सोफे वगैरेंची व्यवस्था आपण केलेली आहे आतमध्ये. त्यानंतर फ्लेवर्सचे जर आपण बोलायचं ठरलं तर 80 प्रकारचे असे आपले फ्लेवर्स आहे. त्यातून निश्चितपणेच सगळ्या युवकांना एक आवाहन करणार. हां, आणि त्यानंतर आपल्याकडं अजून आईस्क्रीम रोल, आईस्क्रीम स्टोन, ते तुला विचारायचं राहून गेलं. सगळ्यात महत्त्वाचं की हा जो पेटार आहे याखाली काय दडलंय, कोणकोणत्या पद्धतीचे फ्लेवर्स या ठिकाणी आपल्या रेणूज आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळणार आहे? म्हणजे भारत जगविख्यात असं हे नॅचरल आईस्क्रीमचं सगळ्यांना जर खासियत माहितीच असेल. जसं आपलं 2 फेमस जे फ्लेवर्स आहेत ज्याची भरपूर डिमांड आहे ते म्हणजे सीताफळ, टेंडर कोकोनट, अंजीर. म्हणजे खाल्ल्यानंतर जणू असं वाटतं की ते पदार्थच आपण खातोय. तर असे फ्लेवर्स आहेत. आणि त्यात आपल्याला थिक शेक, आईस्क्रीम रोल आणि आईस्क्रीम स्टोन, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज असे अनेक स्नॅक्स आणि असे पदार्थ आपण इथं उपलब्ध करून दिले आहेत. तू स्वतः वैयक्तिक हा जो ब्रँड आहे हॅन्कोज नॅचरल आईस्क्रीमचा, हा सगळ्यात आधी पहिल्यांदा कधी आणि कुठे चाखला?
स्केटिंगची मॅच असताना मी स्केटिंगचा खेळाडू आहे आणि स्केटिंगची मॅच असताना आम्ही रायपूर या ठिकाणी गेलेलो. तर स्केटिंगच्या रिंगच्या जवळच आईस्क्रीम नॅचरल आईस्क्रीमचं एक फ्रँचायझी होती. त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा मी ती चव चाखली व नाशिक शहरात असलं असं कळल्यानंतर वडिलांना व सहपरिवार मी तिकडं गेलो. वडिलांना त्याची वेगळीच आवड निर्माण झाली मनात आणि त्याच ठिकाणी एक स्कूप खाल्यानंतरच म्हणाले की याची फ्रँचायझीचं आपण काहीतरी बघू शकतो किंवा असलेल्या जागेचा आपण काहीतरी जोड बिझनेस असं काहीतरी चालू करू शकतो. तिथून ही संकल्पना म्हणजे तुझा तो स्केटिंगचा मॅच, तुझा तो दौरा हा खऱ्या अर्थानं एक निर्णायक वळण देणारा ठरला असं म्हणायला हरकत नाही. आता स्केटिंगची प्रॅक्टिस करतोयस? येस. आता उद्याच हा कार्यक्रम आटोपल्यानंतर माझी स्टेट लेवलची चॅम्पियनशिप आहे विरार या ठिकाणी. तर हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आज रात्रीच तिकडे रवाना होणार. पुण्याकडे तुझ्या रेग्युलर जी प्रॅक्टिस आहे ती सुरू आहे. कोचेस कोण आहेत, काय सांगाल त्याच्याबाबत? माझे कोचबद्दल सांगायचं गेलं तर आमचे कोच विवेक नालकर हे युनिक स्केटिंग क्लासचे संस्थापक आणि हे नॅशनल गर्ल्स टीम, भारताची जी नॅशनल गर्ल्स टीम आहे त्यांचे कोच आहे आणि उत्तम प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन आम्हाला लहानपणापासूनच दिले. स्केटिंगच्या क्षेत्रात नाही तर आयुष्यात पण ते योग्य मार्गदर्शन कायमच देत राहतात. आणि इतर आज ते दिसत नाही तिथं. आज त्यांचं असं आहे की लहान मुलांची जी मी बोललो स्टेट चॅम्पियनशिप आहे तर स्टेट चॅम्पियनशिपचे ऑफिशियल आणि महाराष्ट्र जे स्टेट आहे त्याचे ऑफिशियल रेफरी म्हणून त्यांचं तिकडं काम आल्यास ते इकडं उपस्थित नाही आहे. या भागातली जी जनता आहे, जे सर्वसामान्य नागरिक आहेत, यंग स्टार्स आहेत, त्यांनी या ठिकाणी यावं, फ्युचर आणि आपले फ्लेवर जे आहेत ते रेग्युलरली त्यांनी चाखावेत, या बाबतीत त्यांना कसं आवाहन करशील? आईस्क्रीम हा पदार्थ जेवल्यानंतर म्हणा किंवा वॉकिंगच्या दृष्टीने वॉकिंग करत असताना किंवा असं खाल्लं जातं. तर नक्कीच मी नाशिकच्या रहिवाशांना विनंती करतो की जेवणाचा हा आस्वाद झाल्यानंतर तुमचा नक्कीच इकडे आईस्क्रीमची आमची आगळी वेगळी चव चाखायला नक्की यावं. थँक्यू. पुन्हा एकदा तुझा आभार. तू आमच्याशी चर्चा केलीस. जनमत मराठीच्या वतीनं तुझ्या क्रीडा प्रवासाला, भावी काळातल्या तुझ्या शैक्षणिक प्रवासाला आणि या उद्योजकतेच्या निराळ्या वाटेवरती जो आता तू मार्गस्थ झाला आहेस, याही यशासाठी जनमत मराठीच्या वतीनं तुझं खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि तुला शुभेच्छा देतो, तुझा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी जोडल्या गेला त्याबद्दल. ही जी चर्चा आहे ही आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. वेगवेगळ्या मान्यवरांशी आपण चर्चा करतो आहे, त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर एवढ्या लहान वयामध्ये एखाद्या नॅचरल प्रोडक्टबद्दल इतकी डिटेल इन्फॉर्मेशन देणं, त्याबद्दल चर्चा करणं, अशा पद्धतीनं आजची जी तरुण पिढी आहे ही किती पुढारलेली आहे हे याच्यावरनं लक्षात येतं आहे. आपण जाणून घेतलं की त्याच्या काय भावना आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तरुण पिढीला या ठिकाणी मोठं लॉन आहे, बसता येणार आहे आणि त्याच्याशी चर्चा केल्यानंतर आजच्या पिढीची जी एक अंगभूत गुणवत्ता आहे त्याचा परिचय आपल्याला झाला. अजूनही मान्यवर आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या जनमत मराठी वाहिनीला आपलं नाव सांगा. मी संदीप नागरे. खरं तर हे नाव नाशिक जिल्ह्याला म्हणा, महाराष्ट्राला म्हणा, नवीन नाही, ते सुपरिचित नाव आहे. आपण ज्या पद्धतीनं माणसांच्या आयुष्यामध्ये सुखाचा वसंत बहरावा आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरती वेगवेगळे वास्तुशास्त्र, रत्न या अनुषंगानं जे काही उपाय सुचवले जातात ते सुचवण्यामध्ये हे नाव आज मोठं लौकिक पावलं आहे. आपलंही जनमत मराठी वाहिनीवरती मी सगळ्यात आधी मनापासून स्वागत करतो. उदावंत परिवार हा ज्या भागामध्ये काम करतो आहे याच भागातून आपल्याही कामाची मुहूर्तवेळ काही वर्षांपूर्वी सुरू झाली होती आणि हे दोन्हीही परिवार आपल्या वेगवेगळ्या
औद्योगिक क्षेत्रामध्ये एका समान कालांतरानं काम करत आज दोघेही यशाच्या शिखरावर पोहोचलेली दिसत आहेत. आपल्या भागातला एक सर्वसामान्य उद्योजक आज एवढ्या मोठ्या स्टेजवरती पोहोचतो. थँकोज नॅचरल आईस्क्रीमचा एक ब्रँड आपल्या भागामध्ये सुरू करतो. काय भावना आहे, काय आनंद होतोय या भागातला नागरिक या नात्यानं, कशा त्यांना शुभेच्छा द्याल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मनुष्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याची मेहनत घेण्याची इच्छा आणि सरळ मार्गाने चालणे, या 3 गोष्टीत संदीप उदावंत ह्या व्यक्तीने त्याच्या परिवाराने कधी मागं पाहिलं नाही. दिवस रात्र सतत आम्ही त्याच्यासोबत होतो आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही त्या व्यक्तीला ओळखतो. त्यांचा पहिला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायात त्यांनी त्यांचं नाव कमवलं आहे. आणि एक व्यावसायिक जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा व्यवसायाची मूलभूत नियम जे आहे ते त्याला माहीत पडल्यानंतर दुसरा व्यवसाय एस्टॅब्लिश करणं एवढं काही अवघड नसतं असं लोकांना वाटतं. परंतु दोन्ही व्यवसाय वेगवेगळे आहेत आणि कुठलाही व्यवसाय सुरू करताना निर्णय घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. निर्णय घेताना रिस्क हा दुसरा भाग आहे. तुमच्या वडिलोपार्जित प्रवृत्तीमध्ये तो व्यवसाय कधी तुम्ही केलेला नाही आणि तुम्ही अचानक उतरताय, तर मी या धाडसाचं नक्कीच कौतुक करेल पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की माणसं जोडण्याची कला उदावंत परिवारात खूप चांगली आहे आणि जितकी तुम्ही आता आईस्क्रीम खाल ती जितकी गोड आणि जितकी थंड ह्या उन्हामध्ये तुम्हाला फील होते, तितकेच हे रिलेशनसुद्धा गोड आणि शांततेने आनंदाने बहरणारे रिलेशन्स आहे. त्यामुळे व्यवसाय म्हणजे एक परिवार असतो आणि त्या परिवाराचं हळूहळू उमलणारं रूप तुम्ही पाहतायत. मला काही नवीन वाटत नाही आहे. यानंतरही आणखी काही व्यवसाय येतील, त्यात काही वाद नाही आहे. थोडंसं आपल्या मूळ विषयाकडून येणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेली कित्येक वर्ष काम करत आहात त्या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती आजच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं आमच्या प्रेक्षकापर्यंत पोचावी आणि त्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला काही अडीअडचण असेल तर कदाचित हा कार्यक्रम त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा एक नवीन वळण ठरू शकतो. त्या अनुषंगानं आपण करत असलेल्या व्यवसायाबद्दल सर्वसामान्य आमच्या जनमत मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपल्याकडे काय उपयोगाचं आहे याबाबत थोडी माहिती द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. गेल्या 20 वर्षापासून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि रत्नशास्त्र ह्या विषयांवर मी काम करतो आहे. ह्या विषयांचा मी विद्यार्थी असं मी म्हणेल आणि त्या विद्येला संपादन करताना मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. माणसाच्या जीवनात दुःख येतात आणि त्या दुःखांचा परिहार करणे आणि त्यातून सुख संपादन करण्याकरता नेहमी प्रयत्न करणे, याकरता प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. विज्ञान, शास्त्र, कला, मानसशास्त्र अशा विविध शास्त्रांच्या उपयोगातून मनुष्य आपल्या दुःखाचा परिहार करू इच्छितो. ज्योतिषशास्त्र हे सुद्धा असंच एक प्रभावी शास्त्र आहे. कुठल्याही शास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावर टीका करणारा एक परिवार असतो आणि अभ्यासून टीका करणारा एक परिवार असतो. पूर्वी कुठल्याही ग्रंथाची टीका लिहिली जायची तर त्यावेळेस त्या ग्रंथाचा सांगोपांग अभ्यास करून त्या ग्रंथावर लिखाण व्हायचं आणि मग त्यांना टीकाकार म्हटलं जायचं. हल्ली गल्लीबोळात माणूस उभा राहतो आणि काही बोलतो. ज्योतिषशास्त्राचंही थोडंसं असंच झालेलं आहे. त्याचा अभ्यास करणारे लोक आणि त्याची टीका करणारे लोक ह्यामध्ये अभ्यास न करता बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर तुम्ही ज्यावेळेस ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कराल तर ज्योतिषशास्त्र हे माणसाच्या जीवनाविषयी, सतत घडणाऱ्या घटनांविषयी केलेला विज्ञाननिष्ठ अभ्यास आहे. आपण जन्माला येण्यापासून ते आपण जाण्यापर्यंत हिंदू धर्मामध्ये जे 16 संस्कार सांगितलेले आहे, त्यानंतर उपासना सांगितलेली आहे. प्रत्येक व्यक्ती आणि त्याचं चरित्र कसं असतं त्यानुसार त्याचे डूज अँड डोंट्स म्हणजे चांगले गुण वाईट गुण कसे असतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार ज्योतिषशास्त्र करतं. वास्तुशास्त्रसुद्धा त्याचप्रमाणे कार्य करतं. आपल्या जीवनात सुख येण्याकरता ज्या एनर्जीजची, ज्या शक्तीची आपल्याला आवश्यकता असते त्या शक्तीचा अभ्यास या शास्त्रांमध्ये केला गेलेला आहे आणि याचा आपण फायदा घेऊ शकतो. मी श्री रत्नरुद्राक्ष जेम टेस्टिंग लॅब ही माझी लॅब आहे. रत्नशास्त्र या विषयात GI मधून मी शिक्षण घेतलेलं आहे. जेमॅलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका ही जगातली
अतिशय नामचीन संस्था आहे. यामध्ये मी अभ्यास केलेला आहे. रत्नशास्त्रावर वेगवेगळे माझे वर्कशॉप्सही चालतात. जनमानसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस मी कार्य करतो तेव्हा असं वाटतं की बऱ्याच लोकांना यातलं ज्ञान आहे आणि बऱ्याच लोकांना यातलं ज्ञान नाही आहे. ज्यांना ज्ञान आहे ते त्याचा उपयोग घेतात करून आणि ज्यांना ज्ञान नसतं ते फसवले जातात. तर यात जी काही श्रद्धा, अंधश्रद्धा, धंदा, गोरखधंदा, विज्ञान, अज्ञान या विषयावर मी कार्य करतो आणि लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात मलाही शिकायला मिळतं असं मला म्हणायचं. जग बदललं, माणसाची जीवन संस्कृती पद्धती बदलली, तसं माणसाचा दृष्टिकोन बदलत गेला. हे बदल फक्त संस्कृतीत सण उत्सव यापुरती मर्यादित राहिली नाहीत. त्याची वेशभूषा, केशभूषा, आहारशास्त्रसुद्धा बदललं. बदलत्या आहारशास्त्रामध्ये पारंपरिक जे आपलं भोजन होतं त्याबरोबर आईस्क्रीमनं आता नवीन जागा घेतली असं आपल्याला वाटतंय का? आणि आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरण वेगळ्या अंगानं चालतंय, प्रदूषण होतंय आणि दिवसेंदिवस उष्मा वाढत जातो, त्या काळामध्ये उदावंत यांचं हे रेणूज आईस्क्रीम पार्लर आणि तिथे मिळणारी आईस्क्रीम ही आहारशास्त्राचं बदललेलं स्वरूप स्पष्ट करणारी आहे आणि ती धकाधकीच्या काळात किती महत्त्वाची असं आपल्याला वाटतं. बघा, आहारशास्त्राचा जर आपण अभ्यास कराल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कधी काय खावं. आहार, विहार आणि निद्रा याच्यातून तुम्हाला स्वास्थ्य लाभ होतो. आता आईस्क्रीमचा ट्रेंड आताचा काही भारतीय नाही आहे, ठीक आहे, परंतु उदावंत परिवारांनी जी काय आता व्हेज आईस्क्रीम इंट्रोड्यूस केलेली आहे, तर मी म्हणेल की तुम्ही प्रत्येकाने याचा लाभ घ्या अगोदर. कारण कसं असतं की एखाद्या विषयावर चर्चा करणं आणि एखाद्या विषयाचा अनुभव घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. बरोबर आहे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे असं माझं म्हणणं आहे. की मी किती जरी बोललो की साखर गोड असते आणि मग त्या गोडवा म्हणजे काय असतं ना, ते असं थोडंसं उसासारखं असतं, ते मधासारखं असतं, ते आणखी मी उदाहरण देईल त्याचं. परंतु जोपर्यंत आपण चाटत नाही ना तोपर्यंत अनुभव येत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने दुकानात यावं, आईस्क्रीम चाखावी आणि तुम्ही तुमचं ठरवावं तुम्हाला हे योग्य आहे की अयोग्य आहे. यात तुम्हाला आनंद भेटला की दुःख भेटलं आणि पुन्हा इथे यावं असं वाटेल की नाही, तुम्ही खाल त्यावेळेस तुम्हाला कळेल, असं माझं मत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण सगळ्या अंगानं ही चर्चा या ठिकाणी केलीत आणि जनमत मराठी वाहिनीशी आपण संवाद साधला, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्योतिषशास्त्र विषयामध्ये, रत्नशास्त्र विषयामध्ये आपण नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या उपाय सुचवत आहात, त्याही कामाला आपल्याला जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपला आभार व्यक्त करतो. आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. हे होते नागरे सर, त्यांच्याशी आपण चर्चा केली. ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र या विषयाशी निगडीत ते या परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनीही रेणूज आईस्क्रीम पार्लरला आपल्या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त केलेल्या आहेत. राजेंद्र सर, आमरे सर, पोलीस नाही त्याला तिकडे करा. कोण आहे? मी काहीच नाही केलं. त्याला तिकडे फिरवून द्या ना, मग चालू राहील ना. कॅमेरा तिकडे सेट करून ठेवू, चालू राहील आणि दुसऱ्या फ्रेममध्ये रिपीट मारून टाका ना. ते पूजेचे बोलले 2 फ्रेम चालू राहील. ते दाव द्यावं त्यांचं कामाचं बघू. पहले काम जब तक लाइव चल रहा है इसमें कोई डिस्टर्ब नहीं होना चाहिए. मोबाईलवरचं नाही जमलं का? ते मोबाईलवर नाही जमलं, मोबाईल द्या ना, मी फिरतो ना, चालू राहील. हां द्या ना, तुम्ही चालूच नाही केलं ते. नाही आता जवळ बोलायला नाही तर मग रिकामं कशाला ठेवायचं.
एकदा उभी राहा. बस ना बाळा, बस ना. महानुभाव, आप स्वयं पधारे. धन्य भाग हमारे जो आप स्वयं पधारे. ते सगळं लाईव्ह संपलं ना, पॅकअप झाल्यावरच हे सगळे आग्रह जे आहेत, पॅकअप झाल्यावर मी एकटा 1 तासभर तुटून पडलेला असतो. पण महापालिका आयुक्त टेंशन मध्ये मेरा बाजू में खड़ा था वो, वही बोल रहा हूँ. रुग्ण वाढले म्हणून नाही, परवा प्रेस कॉन्फरन्स होती ना. आहाराचा काही संबंधच नाही याच्याशी. नकार दिला असतो म्हटलं, आता काय उत्तर पत्रकार कधी अटकवतील त्याची गॅरंटी नसते बरं का. तुम्हाला माझी ओळख राहावी म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आहार विहार आणि निद्रा याच्यामध्ये आहारात आईस्क्रीम सांगितलेलीच नाहीये. आईस्क्रीम नाहीच सांगितलेली. आता काय बोलावं. पण मग आहार तज्ञांनी रेफर केलं तरच ते लोक नाही रेफर नाहीच करणार आहार तुम्ही कधीच आईस्क्रीम. बंद करायचे रेकॉर्डिंग करायचं. नाही तसं चालूच आहे.
बचाने का नहीं है अभी, पूरा ले लेने का ये। हाँ, सब ले लेने का पूरा, बचाने का नहीं। जैसे अपने लिए जाळं निघालं नागली बिस्किट विविध मान्यवर जे आहेत ते आपल्या शुभेच्छा देत आहेत रेणूज आईस्क्रीम पार्लरला आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अभिषेक सोनार आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू की कशा पद्धतीनं खरं तर ह्या पूर्ण जडणघडणीमध्ये ते साक्षीदार आहेत. कशा पद्धतीनं हे पार्लर उभं राहिलं, छोटी मोठी कामं कशी टप्प्याटप्प्यानं पूर्ण झाली आणि नेमकं हे सगळं साकार कसं झालं या विषयावरचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजे अभिषेक म्हणायला हरकत नाही. अभिषेक, सगळ्यात आधी तुझं जनमत मराठी वाहिनीवरती मी स्वागत करतो. विस्तारानं सांग कसं कसं टप्प्याटप्प्यानं हे काम झालं आणि मग हे इतकं फाईन टच असलेलं जे गेटअप आणि सेटअप आहे हे कसं साकारलं, कसं उभं राहिलं? गेल्या 2 महिन्यापासून साधारण थँकोज नॅचरल आईस्क्रीम या दुकानाचं काम सुरुवात झालेली होती. गेल्या 2 महिन्यापासून सुरुवात झाली. त्याच्या इंटिरियर असो, सगळं डेकोरेशन असो, अगदी म्हणजे लहान लहान गोष्टींपासून या सगळ्या गोष्टीकडे आमचं लक्ष होतं. आमचे काका संदीप उदावंत यांचं हे फ्रांचायझी यांनी घेतलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची इच्छा होती की नाशिक रोडमध्ये नॅचरल आईस्क्रीम नाहीच आहे आणि ते आपण चालू करावं ही त्यांची मनापासून इच्छा होती. गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्यांनी ते प्रयत्नात होते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्याबद्दल मी सर्वात आधी उदावंत परिवाराचे अभिनंदन करेल. बरं, कसं कसं टप्प्याटप्प्यानं काय काय केलं इथे? या ठिकाणी आता सर्वात आधी तिथलं इंटिरियर असो, सर्वात आधी इथे बाहेरचं जे लॉन असे हे सर्व इंटिरियर आहे. इंटिरियर ह्या प्रत्येक गोष्टी इंटिरियर डिझायनकडनं त्यांनी बनवून घेतल्या व्यवस्थित की एका परिवाराला इथे बसल्यावरती त्यांना एकदम व्यवस्थित वाटलं पाहिजे, कम्फर्टेबल फील झालं पाहिजे परिवाराला आणि पूर्ण परिवार येऊन इथे बसला पाहिजे. परिवाराची इच्छा असेल, परिवाराला जो स्कूप हवा तो स्कूप मिळाला पाहिजे त्यांना. आणि लहान मुलं असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आपण सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. असे प्रत्येक गोष्टी उदावंत परिवाराने या ठिकाणी आखलेल्या आहेत नियोजनाने. जे काही आईस्क्रीम्स इथे मिळणार आहेत त्याच्याबद्दल काय माहिती देशील? कसे कसे ते काय काय फ्लेवर्स आहेत आणि काय रोल आईस्क्रीम वगैरे आम्ही ऐकतोय, काय काय हे सगळं थोडं विस्तारानं ऐकायचं आहे तुझ्याकडनं. या ठिकाणी आता सर्वात जास्त नॅचरल आईस्क्रीममध्ये जो एक फ्लेवर चालतो तो फ्लेवर आहे टेंडर कोकोनट. टेंडर कोकोनट आहे, सीताफळ आहे, परत आपलं बटरस्कॉच आहे, रिअल बीन व्हॅनिला आहे, स्ट्रॉबेरी आहे, चोको चिप्स आहे, बेल्जियम डार्क चॉकलेट आहे, बेल्जियम आल्मंड्स आहे, परत मिक्स ड्रायफ्रूट आहे. असे बरेचसे फ्लेवर आहेत आणि त्यामध्ये आहे रोल आईस्क्रीम. रोल आईस्क्रीम जी असते ती रोल करून ते आपल्याला सर्व करणार आहेत आणि त्यामध्ये बरंच काही बर्गर आहे अवेलेबल, पिझ्झा आहेत, फ्रेंच फ्राईज आहेत, असे बरेचसे आयटम आहेत अवेलेबल. या भागातले जे नागरिक आहेत, स्पेशली जे तरुण आहेत, त्यांना काय आवाहन करशील? त्यांच्यासाठी इथे काय सुविधा आहेत आणि अधिकाधिक तरुणाईनं या आपल्या रेणूज आईस्क्रीम पार्लरमध्ये यावं आणि थँकोज नॅचरल आईस्क्रीमचे जे फ्लेवर्स आहेत ते चाखावेत, म्हणून तू त्यांना काय आवाहन करशील? मी नक्कीच तरुणाईंना या ठिकाणी आवाहन करेल की त्यांनी एकदा येऊन थँकोज नॅचरल आईस्क्रीमला भेट द्यावी आणि त्या ठिकाणी त्यांनी फ्लेवर टेस्ट करावे. एकदा त्यांनी येऊन एकदा ते समक्ष भेट दिली की त्यांनाही कळेल नॅचरल आईस्क्रीम कशी असते आणि तिचे फ्लेवर्स काय, तिची टेस्ट काय, यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे त्यांनी एकदा समक्ष येऊन भेट द्यावी असे मी त्यांना आवाहन करेल. व मी माझ्या सोनार परिवाराच्या वतीने त्यांना उदावंत परिवाराला शुभेच्छा देऊ इच्छितो. माझ्या पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुझंही जनमत मराठी वाहिनीशी तू ही सविस्तर चर्चा केलीस त्याबद्दल तुझंही मनापासून आभार. हे होते अभिषेक सोनार. त्यांनी सांगितलं की काय काय पद्धतीचे जे या ठिकाणी फ्लेवर्स आहेत ते त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत, कशा पद्धतीनं ग्राहकांना वेगवेगळ्या पदार्थांची चव जी आहे ती या ठिकाणी चाखायला मिळणार आहे.